हॅलो हाय नमस्कार जय श्रीराम मित्रांनो. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर चला दिवसाची सुरुवात श्रीरामांचं नाव घेऊन करूया. तर आजचा प्लॅन काय आहे की आम्ही जातोय एका कामानिमित्त बाहेर. तर तिथे गेल्यावर बघूया काय होतंय. मी दाखवू शकेल तुम्हाला नाही शकेल, आय डोंट नो, बिकॉज तिथे अलाउड असेल कॅमेरा नसेल माहीत नाही मला, पण मग दाखवण्याचा प्रयत्न करेन. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. ओके, तर तयार झाली आहे मी फायनली, सांगायचं आहे मला. तर मी कशी दिसते माहिती आहे, मी सुंदरच दिसते. तर आता पुढे जाऊन बघूया काय होतं दिवसभर, दाखवते मी सगळं तुम्हाला. बाय गाईज, भेटूया. माझा चष्माच विसरला. काय कळत नाही मला, उठायला लेट होतोय. का होतोय मला, एवढी झोप का लागते काही कळत नाही आहे. पण ठीक आहे, माझे मित्र माझी मैत्रिणी समजून घेतात, माझ्यासाठी थांबतात, म्हणून मला काय वाटत नाही. सो लेट्स गो गाईज, लेट्स सी नाउ व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. आय विल शेअर यू ऑल द थिंग्स. सो आम्ही आलेलो आहोत आता इथे औंध साईड. वाव, मला नाच वाटतं आता. बाय. काय तर आम्ही आता औंधला आलो आहोत, पुणे आय टी पार्कचा एक्झॅक्ट समोर आहे ही गल्ली. तर मग तिकडे डोसा, ओम साई डोसा खूप फेमस आहे, खूप म्हणजे खूप जास्त फेमस आहे. आम्हाला लिटरली नंबर लावून ते माईकवर नंबर बोलतात आणि मग डोसा घ्या म्हणजे ऑर्डर देतात. तर खाऊन बघूया, मी तर फर्स्ट टाइम ट्राय करते. कसं आहे. खरंच भारी आहे, खूप छान आहे, चटणी खूप छान आहे. ओके, तर काहीच मी आता हे खाते आणि मग पुढे भेटूया आपण. मी कुठे जाते काय करते मी सगळं दाखवण्यात येईल पुढं. सो डोंट वरी, भेटूया आपण पुढे. बाय. गाईज आम्ही पोचलोय, म्हणजे पोचूच 5 मिनिटात फायनल डेस्टिनेशनला. बघूया आता काय होतंय. तो येस गाईज, आम्ही पोचलोय कामासाठी जिथे आलो तिथे. तर मग बघूया काम होतंय नाही होतंय. मी मोस्टली दाखवू नाही शकणार आतलं, पण लेट्स सी, भेटूया आपण थोड्याच वेळात. तर आम्ही आलो होतो SPV युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटी. तर झालंय काम, चाललो आहे आता आम्ही बाहेर. सो मी आली आता माझ्या कॉलेजला, खूप दिवसांनी आली आहे. खूप बरं वाटतं आहे इथे, खूप छान आहे वातावरण. बघूया कोण कोण भेटतं आहे आता. अजून तरी कोण भेटलं नाही आहे, तर बघूया. माझे फ्रेंड्स मला दिसलेत, मी त्यांच्याकडे जाते, तुम्हाला दाखवते की कोण कोण आहे असं. तर विल सी नाव की मला तर खूप छान वाटतं आहे, खूप खूप भारी एन्व्हायरमेंट झालं.
शिव्याने मॉक चालू आहे. संध्याकाळी 2 बाय बाय. खुशी ती खुशी होती. परत रिॲक्शन हो म्हणते. नाही असं नाही. ओके सो गाईज वी आर डिस्कसिंग अबाउट फेअरवेल की नाही कोण साडी नेसणार. मी अजून ठरवलंच नाहीये. मी तू काय घालणार? ड्रेस. येस. तू साडी घालणार आहेस? माझं नाही ठरलंय अजून. मी घरी जाणार आहे. मी घरी जाणार आहे यार. हे बघ साडी भरपूर ऐक मी. ओ माय गॉड. साडी पुढे घालायची. तेच तर लग्न झालं की सगळं साडी कोण घालणार आहे? साडी लग्न झाल्यावर तेच तर. मी पण तसं घर शोधणार आहे की ब्लेझर वगैरे घालायचंच आहे आयुष्यात. पण मामी बोलू म्हणजे राघव गोसावी ब्लेझर घालणार आहे. येस. तुझं काय म्हणणं आहे साडी नेसण्यावर? मला वाटतं मी आता साडी नाही नेसणार. नाही नेसणार साडी. फुल गाऊन घालणार आहे. काय ही साडी नेसणार आहे. ही पण साडी नेसणार आहे. आणि मी फेअरवेलच येणार नाहीये. सगळे साडी नेसणार आहेत पोरं सोडून. पोरं पण साडी नेसणार आहेत गाईज. आमचं फेअरवेल भरपूर भारी होणार आहे. पोरं साडी नेसणार आहेत. पोरी मी फेअरवेललाच येणार नाहीये. सो माझा काही प्रश्नच नाहीये. गाईज आजच्या ब्लॉग मध्ये मी दिसेन काल बऱ्यापैकी उजेड होता तसा. आणि संध्याकाळी स्ट्रीट लाईट्स पण चालू होते. हे बघ असा कडे. गाईज कसा वाटतोय कट खुशीचा? ह्या नालायकीचे एवढे लॉंग हेअर्स होते. एवढे होते लिटरली. तर तिने कट केलं. आता गरज होती खुशी. अरे न्यू ट्राय हे बरोबर आहे. तर तुम्हाला कसं वाटले खुशीचे? कसं आहे सांगा. काहीच एवढ्या फेमस पोरीला अजून हे कुठे आहात तुम्ही? मी ओळखतो. हा ओळखतो. हा तुम्हाला तर आज ब्लॉग मध्ये दिसेल. बाय. फायनली मी आली आहे. माझ्या फेवरेट गोष्टी घेऊन आली आहे. हाय गाईज. तर मी जसं बोलले होते की मी तुम्हाला सांगेन की मी आता काय करणार आहे पुढे. सगळं झालं होतं. तर मी आता गेले होते डबा आणायला, जो की मला भरपूर वैताग आला होता. मला अजिबात जायचं नव्हतं. एवढी भूक लागली म्हणजे वर जाते चालता बोलते. एवढी भूक लागली की मी रेजिस्टच नाही करू शकले. सो मी आता जस्ट आले. खूप पाऊस नाही आहे, थोडाच आहे. म्हटलं छत्री कुठे सांभाळत बसा, रेनकोटच घालून गेला आणि डबा आणला. खूप पाय मी डब्बा दाखवते तुम्हाला. तुम्हाला की काय आणलं आहे. मी आता टिफिन घेऊन आलेली आहे. आणि सी वरण भात तूप. वाव, माझ्या फ्रेंडने दिलं आहे बाय द वे. सो आता मी व्लॉगचा एंड करते. पण आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि त्याच्या आधी लाईक, शेअर, कमेंट, फॉलो आणि सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला, कारण की अजून इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहेत. सो अजिबात विसरू नका सबस्क्राईब करायला. आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मंडळी. गुड नाईट. आय लव्ह यू सो मच गाईज. अँड येस, टेक केअर ऑल ऑफ यू. कारण पाऊस पडतो आहे, लाईक अवकाळी पाऊस म्हणतो आपण त्याला. मग त्याच्यानी आजारी वगैरे पडू शकतो. त्याच्यामुळे टेक केअर गाईज.